नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वे विभागात या ठिकाणी परमनंट अशी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो 4000 पेक्षाही जास्त पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे। जर मित्रांनो तुमची 10वी 12वी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी खूप चांगला मिळणार आहे, जबरदस्त पगार दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त रेल्वेचे सारे अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी दिले जाणार आहे। मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षा तुम्ही आता मराठीतून देखील देऊ शकणार आहात। तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, परीक्षा शुल्क किती असणार आहे, हे सर्व काही डिटेलमध्ये आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, भारतीय रेल्वेकडून या ठिकाणी बंपर अशा वॅकन्सी निघाल्या आहेत। तब्बल 4000 पेक्षाही जास्त पदांसाठी या वॅकन्सी असणार आहे। जर मित्रांनो तुमची सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जॉब करण्याची इच्छा आहे आणि फक्त 10वी तुमची झालेली आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। आणि यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या ठिकाणी 15 एप्रिल 2024 पासून 14 मे 2024 पर्यंत अर्ज मागवले जात आहे। अर्ज भरताना जर मित्रांनो तुमच्याकडून काही चुका झाल्या तर करेक्शन देखील तुम्हाला या ठिकाणी 15 मे 2024 पासून 24 मे 2024 पर्यंत करता येणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्ही चेक करू शकता कॉन्स्टेबल या पदासाठी या वॅकन्सी असणार आहे। तब्बल 4208 पदांसाठी या वॅकन्सी निघालेल्या आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला 21700 इतका जबरदस्त पगार या ठिकाणी दिला जाणार आहे। या व्यतिरिक्त बाकीचे अलाउन्सेस आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटचे ते सर्व या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे। जर मित्रांनो तुमचं वय 18 ते 28च्या दरम्यान आहे तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकता। यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। यामध्ये मित्रांनो काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन कॅन्डिडेटसाठी दिले आहेत ते तुम्ही इथे बघू शकता। ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आरआरबीच्या ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे जाऊनच करायचं आहे। जर तुमची 10वी उत्तीर्ण आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। मात्र जर तुम्ही 10वीच्या परीक्षेला बसलेला आहे किंवा तुमचा रिझल्ट अजून बाकी आहे तर तुम्हाला या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येणार नाही। एका कॅन्डिडेटला या ठिकाणी एका वेळेस एकच ऍप्लिकेशन करता येणार आहे। जर एकापेक्षा जास्त ऍप्लिकेशन तुम्ही केले तर तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होण्याची या ठिकाणी शक्यता आहे। यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमचं अकाउंट क्रिएट करायचे, तुमचं मोबाईल नंबर असेल, नाव असेल, ईमेल आयडी असेल, हे सर्व डिटेल्स तुम्हाला फिलअप करून तुम्हाला तुमचं स्वतःचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट करायचं आहे। या मित्रांनो तुम्हाला प्रत्येक एका बरोबर आन्सरसाठी 1 मार्क आणि प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/3 इतका मार्क या ठिकाणी तुमचा कापला जाणार आहे। काही जनरल इन्स्ट्रक्शन आहे त्या देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। मित्रांनो तुमचे जे कॉल लेटर असेल किंवा टाइम टू टाइम जे काही अपडेट असतील ते तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच चेक करायचे आहे। यानंतर मित्रांनो कोणी सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील, आरआरबीतून एम्प्लॉई असतील ज्यांना डिबार्ड केलेलं आहे किंवा त्यांना डिसमिस केलेलं आहे त्या लोकांना या ठिकाणी ऍप्लिकेशन करता येणार नाही। मित्रांनो सिलेक्शन झाल्यानंतर तुमची पोस्टिंग झोन वाईज किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिक्वायरमेंट नुसार या ठिकाणी केली जाणार आहे। त्यानंतर फॉर्म भरताना काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही दिलेल्या ईमेल ऍड्रेसवरती किंवा मोबाईलवरती या ठिकाणी संपर्क करू शकणार आहात। तुमचं मेडिकल फिटनेस या पदासाठी असणं आवश्यक असणार आहे। कॉन्स्टेबल हे पद असणार आहे। या ठिकाणी 18 ते 28 वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता। तर यामध्ये जे रिझर्व्ह कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत त्यांना वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे। त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। एससी एसटी असेल तर 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्ष, याप्रमाणे एक सर्व्हिसमन असेल, फिमेल कॅन्डिडेट असेल तर त्या लोकांना देखील या ठिकाणी वयाची सूट देण्यात आलेली आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन मित्रांनो तुम्ही 10वी पास आहात तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। मात्र फायनल इयरला तुम्ही आहात म्हणजे 10वीला आहात आणि तुमचा रिझल्ट बाकी आहे तर तुम्ही या ठिकाणी अप्लिकेशन करू शकणार नाही। परीक्षा शुल्कामध्ये मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता एससी एसटी, एक सर्व्हिसमन, फिमेल, मायनॉरिटी, इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासच्या लोकांसाठी 250 रुपये तर बाकीच्या लोकांसाठी 500 रुपये इतकं परीक्षा शुल्क या ठिकाणी असणार आहे। सीबीटी एक्झाम दिल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बाकीच्या लोकांना 250 तर जनरल कॅटेगरीच्या लोकांना 400 रुपये या ठिकाणी रिफंड देखील केले जाणार आहे। परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे। यामध्ये नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, युपीआय सारखे ऑप्शन तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। इकॉनॉमिकली बॅकवर्डचे लोक असतील, फिजिकली डिसेबल्ड असतील किंवा एक सर्व्हिसमन असतील, या त्यांना कशा पद्धतीने रिझर्वेशनचं प्रोव्हिजन केलेलं आहे याचे डिटेल्स तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। यामध्ये जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील किंवा स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील त्यांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट सबमिट करण्या ठिकाणी अनिवार्य असणार आहे। मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट कंडक्ट केली जाणार आहे म्हणजे सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे। सीबीटी मध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला फिजिकली इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकली मेजरमेंट टेस्ट साठी बोलावण्यात येणार आहे। ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची एक्झाम असणार आहे। याच्यात तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावण्यात येणार आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर मित्रांनो फायनली तुम्हाला मेडिकल टेस्टसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे। त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता।
मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे, सीबीटी टेस्ट जी आहे ती तुम्हाला 10वीच्या बेसवरती या ठिकाणी क्वेश्चन विचारले जाणार आहे. 90 मिनिटाची टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये 120 प्रश्न विचारण्यात येणार आहे. प्रत्येक एका प्रश्नासाठी 1 मार्क देण्यात येणार आहे आणि या ठिकाणी जर चुकीचं आन्सर आलं तुमचं तर प्रत्येक एका चुकीच्या आन्सरसाठी 1/3 इतके मार्क देखील कापले जाणार आहे. यामध्ये अनरिझर्व्ह, ईडब्ल्यूएस, ओबीसीच्या लोकांसाठी 35%, तर एससी एसटी साठी 30% गुण मिळवणं अनिवार्य असणार आहे. त्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाणार आहे. यामध्ये सीबीटीचा सिलेबस तुम्ही चेक करू शकता. यामध्ये अर्थमॅटिक 35 मार्क्सला, जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग 35 मार्क्ससाठी आणि जनरल अवेअरनेस 50 मार्क्ससाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्याचे टॉपिक देखील या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो सीबीटी मध्ये शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे पीईटी आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट म्हणजे पीएमटी साठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. त्याचे डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. कॉन्स्टेबल मेल या पदासाठी 1600 मीटरचा रन, तर कॉन्स्टेबल फिमेल या पदासाठी 800 मीटरचा रन दिलेल्या वेळेत तुम्हाला पूर्ण करायचा आहे. या व्यतिरिक्त लॉंग जम्प, हाय जम्प देखील तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. रनिंग जे आहे त्यासाठी तुम्हाला 1 चान्स मिळणार आहे, तर जम्पिंगसाठी तुम्हाला 2 चान्स या ठिकाणी दिले जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो पीएमटी टेस्टचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी तुमची हाईट किती असायला हवी, तुमची चेस्ट किती असायला हवी हे देखील तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. चेस्ट जी आहे ती चेस्टचं क्रायटेरिया फक्त मेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी चेक केला जाणार आहे. फिमेल कॅन्डिडेटसाठी चेस्टचा कोणत्या प्रकारचा क्रायटेरिया या ठिकाणी नसणार आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ही जी एक्झाम आहे पीएमटी और पीएटी ही फक्त तुमची क्वालिफाईंग नेचरची असणार आहे. यामध्ये जे एक्स सर्व्हिसमन आहे त्यांना पीईटी मध्ये एक्सटेन्शन देण्यात आलेलं आहे, त्यांना पीईटी देण्याची आवश्यकता नसणार आहे. हिच्यामध्ये तुम्ही शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना मित्रांनो जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेलं आहे या डॉक्युमेंटची ओरिजिनल कॉपी आणि त्यांचे सेल्फ अटेस्टेड फोटो कॉपी घेऊन जाणं तुम्हाला या ठिकाणी अनिवार्य असणार आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर मित्रांनो तुमचं फायनल सिलेक्शन करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला मेडिकल एक्झामिनेशन साठी बोलवण्यात येणार आहे. मित्रांनो सीबीटी मधनं तुम्हाला शॉर्टलिस्ट केल्यानंतर या बाकीच्या प्रोसेससाठी 10 टाइम्स कॅन्डिडेटला बोलवण्यात येणार आहे. म्हणजे सीबीटी नंतर तुमचं पीईटी, पीएमटी होणार आहे, त्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर फायनली तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होणार आहे. फायनल सिलेक्शन झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला ट्रेनिंग देखील या ठिकाणी दिली जाणार आहे आणि ऍप्लिकेशन करताना मित्रांनो तुम्ही कशा पद्धतीने ऍप्लिकेशन करायचे याचे डिटेल्स या ठिकाणी चेक करू शकता. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला स्वतःचं अकाउंट अगोदर क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट केल्यानंतर मित्रांनो जे पण डॉक्युमेंट या ठिकाणी विचारले जसं तुमचा फोटोग्राफ असेल, सिग्नेचर असतील किंवा तुमचे काही सर्टिफिकेट असतील ते सर्व तुम्हाला या ठिकाणी अपलोड करणं अनिवार्य असणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता जो फोटोग्राफ तुम्ही या ठिकाणी अटॅच केलेला आहे त्याचे 12 कॉपी तुम्हाला तुमच्याकडे फ्युचर रेफरन्ससाठी, फ्युचर प्रोसेससाठी ठेवायचे आहे. त्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशन तुम्हाला आरआरबीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊनच करायचं आहे. यामध्ये वेगवेगळ्या आरआरबीच्या ऑफिशियल वेबसाईट दिलेल्या आहे. मुंबईची www.rrbmumbai.government.in ही वेबसाईट असणार आहे. इथे जाऊन तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. मात्र मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता या पूर्ण प्रोसेसमध्ये तुमचा ईमेल ऍड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो ऍक्टिव्ह असणं या ठिकाणी गरजेचं आहे, कारण फर्दरचे कम्युनिकेशन आरआरबी कडून होणार आहे ते याच ईमेल ऍड्रेस आणि मोबाईल नंबरवरती होणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या भाषेमध्ये तुम्ही तुमची एक्झाम देखील या ठिकाणी देऊ शकणार आहे. मराठी लँग्वेज देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकणार आहे आणि फॉर्म भरताना जर मित्रांनो तुमच्याकडनं काही चुका झाल्या तर 22 मे 2024 पर्यंत तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन मध्ये करेक्शन देखील करू शकणार आहे. मात्र त्यासाठी 250 रुपये इतकं चार्जेस तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. बाकीचे डिटेल्स मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सर्व डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे. मित्रांनो या ठिकाणी जर तुमची फक्त 10वी पास आहे, 10वी उत्तीर्ण आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून तुम्ही या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकता. बाकी कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी दिलेलं आहे. तब्बल 4000 पेक्षाही जास्त पदांसाठी वॅकन्सी निघाल्या आहेत. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. अप्लाय करताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची काही अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.